सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. अनुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. संसारी आसक्त माया मोहरत ऐशे जे पतित तारावया तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. चोखा मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात होते जीव तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. पांडुरंगा करू स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोन आता. सुखानुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील अध्वर्यू संत नामदेव महाराज यांचे शिष्य मंगळवेढा गावामध्ये चोखोबाराय नावाचे सज्जन व्यक्तिमत्व राहत होत. पुढे नामदेव महाराजांच्या कृपा प्रसादानं त्यांना आत्मबोध झाला आणि लोक त्यांना संत म्हणू लागले. विठ्ठल अनेक संतांची मांदी आणि अनेक संत वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये प्रांतामध्ये आणि परिसरामध्ये जन्माला आले. सर्वप्रथम आपल्या एक गोष्ट अधिक लक्षात ठेवा. ज्या गावामध्ये सज्जन व्यक्ती थोर पुरुष साधू महात्मा जीवनमुक्त किंवा क्रांतिकारी पुरुष जन्माला येतो त्या गावाची पुण्य असल्याशिवाय कधीही घडत नाही. हे कायमचं लक्षात ठेवा. एक
त्या मातीचं पुण्य असावं लागतं. ज्या मातीत पुण्य आहे आणि ज्या मातेच्या कुशीत पुण्य आहे, मातीत असावं लागतं आणि मातेमध्ये असावं लागतं. आई वडिलांच्या ज्या कुशीत पुण्य आहे, त्या कुशीमध्ये थोर पुरुष, साधू पुरुष, श्रेष्ठ पुरुष, क्रांतिकारी पुरुष, समाज बदलवणारा पुरुष जन्माला येत असतो. तसं ते अन्य घडतच नाही. मी बोलत नाही, जे जन्माला आले त्यांनीच लिहून ठेवलंय. अलग लक्षात आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन संतांना, सज्जन महापुरुषांना लिहून ठेवलं. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हरिदास ज्या गावात, ज्या मातेच्या कुशीत जन्माला येतो, ती माती अथवा ते कुळ, ते गाव पवित्र असतं. हरिदास जन्माला येतो. हरिदास या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. माणसाला हरिदास म्हटलं ना की फक्त कीर्तन करणारा, भजन करणारा, पांढऱ्या कपड्याचे तांबडे कपडे घालणारा, केस वाढवणारा, असलेले काढून टाकणारा, नागा हिंडणारा आणि माणसासारखं न वागणारा असा असला की लोक त्याला काय म्हणतात? हरिदास आहे. हरिदास वेशानं कधी हरिदास होत नसतो, पोशाखानं होत नसतो. लक्षात ठेवा. हरिदास साधी सोपी व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतो. हरीनं जो विचार सांगितलेला आहे, हरीच्या मनात जो विचार आहे, त्या विचाराचा जो मनानं, आचरणानं, विचारानं दास होऊन हरीचेच विचार वागतो, याला नाव आहे हरिदास. फक्त कीर्तन करणारा हरिदास असलं डोक्यातलं काढून टाका. फक्त पंढरपूरच्या वारीला जाणारा नाही. याच्यात हरिदास नसतो असा माझा दावा नाही सांगण्याचा. पण हरिदास या शब्दाचा अर्थ हरीच्या विचारानं जो वागतो त्याचं नाव हरिदास आहे. मग अर्जुनाला रणांगणामध्ये 18 अक्षयनी सैन्य त्याच्या बाणानं जरी मेलं तरी तो हरिदास झाला. त्याच्या हातून किती माणसं मेली. आपण महाभारत बघितलं का नाही? रामायण पाहिलं का नाही? जरी कोणी बघितलं नसलं तर त्याच्या घरात रामायण चाललं असेल ना? का काहीच रामायण चाललं नाही तुमच्या घरात? विठ्ठल हरिदासाचं हे म्हणून आपल्या गफलत आपल्या विचारात करू नका. हरिदास त्याला म्हणा, हरीच्या विचारानं जो वागतो. आणि म्हणून महाराज, वारकरी हा पेहरावाचा नसतो. वारकरी हा पोशाख नाही, वारकरी हा पेहराव नाही, वारकरी हा विचार आहे. लक्षात ठेवा. वारकरी काय आहे? हा विचार आहे. पोशाख आणि अनेक रस्त्यांना माणसं खांद्यावर पताका घेऊन एसटी स्टँडला सुद्धा 2-2 रुपये मागणारे आहेत का नाही? माणसं काय म्हणतात, कोणतरी वारकरी द्या त्याला 2 रुपये. अरे वारकरी हा विचार आहे. वारकरी हा विचार आहे. आणि जिथे विचार असतो त्या विचाराला तेव्हाच शोभा असते की त्या विचाराप्रमाणे आचार असतो.
त्या विचाराला शोभा आहे. मी कीर्तन सांगितलं तुम्हाला आत्ता, आणि सकाळी मला तुम्ही भलत्याच ठिकाणी बघितलं. चालेल. माझ्या विचाराला त्याच वेळेला किंमत आहे की माझं शरीर त्या विचाराप्रमाणे वागतं. वारकरी हा विचार आहे, आणि वारकरी विचाराप्रमाणे त्या विचाराला आचार जिथं आहे त्याचं नाव आहे हरिदास. मग तो हरिदास रणांगणात असू द्या, बाउंड्रीवर लढाई करणारा असू द्या, एखाद्या मंदिरात कीर्तन भजन करणारा असू द्या, किंवा खटीखाण्यात मांस विकणारा असू द्या, तरी तो हरिदास होतो. तो हरिदास होतो. सजन कसाया विकू लागे. वेशानं त्याचं दास्यत्व ठरत नाही, तो पोशाखानं त्याचं दास्यत्व ठरत नाही, त्याचं दास्यत्व ठरतं विचारानं ठरतं. महाराज विचार कसा आहे. आणि म्हणून जी उंचीच्या विचाराची माणसं ज्या भूमीत जन्माला आली, उंचीच्या विचाराची, उंचीच्या आचाराची माणसं ज्या भूमीत जन्माला आली, मग तो व्यक्ती कीर्तनकार असो, भजन करणारे असो, व्यवसाय करणारे असो, नोकरी चाकरी करणारे असो, ना कुणी असो, त्याचा विचार श्रेष्ठ आहे ना, तो हरिदास आहे. आणि असे हरिदास धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्याचे माता, धन्य त्याचा पिता. त्या मात्या पित्याला अतिशय धन्यता दिलेली आहे, आणि त्या भूमीला धन्यता दिलेली आहे. आणि म्हणून ही भूमी काही विचारवंताला, काही तत्वज्ञ पुरुषाला, काही थोर पुरुषाला जन्म देणारी ही भूमी आहे. संत वामनभाऊ महाराज हे याच भूमीचे, ह्याच कुळातले सुपुत्र, की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची पताका विचारानं सांगितली नाही, तर ती आचार करून दाखवली. विचारानं सांगणारे भरपूर मिळतील, पण आचारानं सांगणारे फार कमी मिळतात. आणि म्हणून संत भाऊनं याच सोनवणे घराण्यामध्ये, याच घराण्यातून, ह्याच भूमीतून त्यांचं घर, जमीन, त्यांचं कुळ, घर सगळं याच भूमीनं बघितलेले, म्हणून ही भूमी फार पुण्यवान आहे. त्यांच्यानंतर आमचे रामजी सोनवणे बाबा, की ज्यांनी चातुर्मासमध्ये 1976ला मी ज्यावेळेला आळंदीला गेलो त्यावेळेस ते चातुर्मासला वामनभाऊच्या मठामध्ये थांबत असत. मी नुकतंच 11वी शिक्षण घेऊन गेलो होतो आणि आळंदीला गेलो. त्यावेळेला वरच्या खोलीमध्ये, मठात वर एक खोली होती भाऊच्या मठात, त्या खोलीत मी आणि आबादेव महाराज राहायचो, आणि सोनवणे बाबा, रामजी बाबा हे खालच्या खोलीत राहायचे. आम्ही चातुर्मासला एकत्र राहिलो तिथं. तेव्हा सुंदर कीर्तनं त्यांची इंदोर भागात फार असायची, पंढरपूरला पण असायची. गाणं सुंदर, अभंगाचा पाठा भरपूर, खूप काही त्यांच्याकडे मला बघायला मिळालं. मग ते ह्या भूमीचे सुपुत्र. त्यानंतर प्रशासन क्षेत्रामध्ये गरुड झेप ज्यांनी घेतली, आणि हिमालयाच्या उंचीला सुद्धा लाजवील अशा प्रकारचं उंचीचं व्यक्तिमत्व शैक्षणिक क्षेत्रात, प्रशासनामध्ये ज्यांनी मिळवलं, असे वैकुंठवासी नुकतंच ज्यांचं
आणि वैकुंठ गमन झालं, असे मी त्यांना हरिभक्त परायण म्हणेल जरूर. जरी ते मोठे अधिकारी, मोठे कुलगुरू होते, तरी त्यांना मी आवर्जून हरिभक्ती परायण KP सोनवणे साहेब. त्याचं कारण असं की मी त्यांचं ऑफिसही बघितलं आणि त्यांचा हरिभक्तपणा पण मी पाहिला. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत असताना मी देहूला एक मोठा सप्ताह केला होता. त्या सप्ताहामध्ये त्यांनी मी प्रवचन ठेवण्यासाठी त्यांच्याकडे मी गेलो होतो. साहेब, तुम्ही आपल्या सप्ताहामध्ये एक प्रवचन ठेवा. त्याच्यामध्ये युमा पठाण साहेब होते, नंतर हजारे अण्णा होते, बाळासाहेब भारदे होते, अशी मोठी मोठी माणसं, आमचे वैकुंठवासी रामकृष्ण पाटील बडे ते माझ्याबरोबर होते. आणि मग त्यांच्यामुळं मी त्यांच्याकडं सोनवणे साहेबाकडे गेलो. त्यांचं 10:30 ऑफिस असायचं. ते महाराष्ट्राचे शिक्षण सचिव होते आणि त्यांचं हेड ऑफिस पुण्याला होतं, कलेक्टर कचेरीच्या बाजूला. माझ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हेड ऑफिसला त्या दगडी बिल्डिंगमध्ये साहेबांचं ऑफिस होतं. आणि मी त्यांना आमंत्रण द्यायला गेलो, पण मी जात असताना थोडंसं अगोदरच गेलो, कारण मोठ्या माणसांनी आपली वाट बघावी असा शिष्टाचार नाही, आपण त्यांची वाट बघावी हा शिष्टाचार आहे. आणि म्हणून मी 9:30लाच त्यांच्या ऑफिसच्या दारामध्ये जाऊन बसलो. शिपायाला विचारलं, साहेबांचं याचं ऑफिस, साहेब किती वाजता येतात? म्हणले 10:30 वाजता येतात. मी आपल्या दारामध्ये, साहेबांनी शिपायानं मला बसायला दिलं, बसा म्हणले. मी घड्याळाच्या काट्याकडे बघत होतो, 10:30ला साहेब येतील, पण मी समक्ष बघितलं 10:30ला 5 मिनटं कमी असताना साहेब पायऱ्या चढत होते, ऑफिसच्या जवळ आले. शिपाई धावत गेला, गाडीचं दार उघडलं आणि साहेब आत आले. मला बघितलं, माझा आणि त्यांचा तसा परिचय होता. या म्हणले, महाराज या. आतमध्ये गेल्यानंतर त्यांचा सचिव असल्यामुळे मोठाच्या मोठा टेबल, आणि त्यावेळेला मोबाईलची व्यवस्था नव्हती, असे फोन होते टेबलावरले फोन, रिंग फिरवायची, मोबाईल नव्हते, असे 2-4 फोन इकडे 2-4 तिकडे 2-4 फोन. आणि साहेब गेले. ऑफिसला आत शिरल्यानंतर मोठ्या काचेवर, त्या टेबलावर मोठी काच, आणि त्या काचेच्या मध्यंतरी भगवान बाबांचा आणि भाऊंचा फोटो असा काचेच्या खाली ठेवलेला होता. म्हणजे टेबल आणि त्या त्याच्यावर फोटो, त्याच्यावर मोठी काच ठेवलेली की त्याला हात लावू नये. माझं लक्ष होतं, कारण मी बी एका ऑफिसमध्ये काम करत होतो. साहेब कसे, त्यांची एंट्री कशी आहे, कारण मी बी त्या पद्धतीने पाहत होतो. निरीक्षण आणि परीक्षण माणसाचं निरीक्षण असावा, आणि म्हणून मी पाहत होतो. साहेब गेले आतमध्ये. पाठीमागच्या बाजूला एक भगवान बाबांचा फोटो लावलेला होता, त्याला नमस्कार केला. आणि खाली जो काचेच्या तिथं फोटो ठेवला आहे, त्या फोटोला असं त्याने हात जोडून नमस्कार केला आणि मगच खुर्चीत बसले. मला तो फोटो दिसला नाही, मी बाहेरच उभा होतो. आणि नंतर मी जाऊन बघितलं, जवळ बोलावल्यानंतर तर मी असं बारकाईने बघितलं, तिथे भाऊंचा फोटो होता. अगोदर त्यांनी त्या फोटोला नमस्कार केला आणि मगच खुर्चीत बसले. हे मी माझ्या नजरेनं बघितलं. त्यांच्या जे महाराष्ट्राचे शिक्षण सचिव आहेत, जे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पद शिक्षण क्षेत्रातलं आहे, ती व्यक्ती आपल्या खुर्चीत बसत असताना अगोदर सत्पुरुषाला नमस्कार करून बसते. म्हणून मी त्यांना हरिभक्त म्हणालो. विठ्ठल असं सोनवणे साहेबांचं असं व्यक्तिमत्व विशेष होतं. अशा कितीतरी गोष्टी प्रवचनाला आल्यानंतर देहूच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवचन केलं. बसून मला म्हणले, मी धोतर नेसलो नाही, मग कसं काय करायचं? म्हणलं, साहेब प्रवचन करायचं असेल मंदिरात बसून तर धोतर नेसावा लागेल, नाहीतर मग व्याख्यान करायचं असेल तर मग उभ्यानं चालत. व्याख्यान करायचं असेल तर उभ्यानं, पॅन्ट घालून. पण
मंदिरामध्ये, देऊच्या मंदिरात धोतर नेसावा लागेल. मला सांगा, इतकी विनम्रता आणि इतकी शालीनता इतक्या उंचीच्या अधिकाऱ्यामध्ये मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघायला मिळाली महाराज. इतकी शालीनता, सगळ्या प्रकारची छोट्या छोट्या, मी त्यांचा फार जवळून असा परिचय आणि जवळून मी त्यांच्या जात असं, मला माझं ऑफिस सांभाळून असं कधीतरी त्यांची माझी भेट व्हायची मधून. वडगावला, माझं गाव जन्मभूमी वडगाव, आणि त्या गावचे ते जावाई होते. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी तुकाराम महाराज, तुकाराम बुवा यांचे ते जावई, आणि आमचे ते भजनेतले तुकाराम बाबा हे भाऊंच्या फडातले मोठे गाणारे कीर्तनकार. आणि प्रत्येक सप्ताहामध्ये बाबांचं, तुकाराम बाबांचं कीर्तन असायचं भाऊच्या सप्ताहामध्ये. आणि त्यांचे ते जावई असल्यामुळे मधून ते कधीतरी वडगावला यायचे. आम्ही लहान असताना पाहायचो. नंतर आळंदीला गेल्यानंतर आणखी जवळून त्यांना मी बघितलं. पण त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं अतिशय स्वच्छ, अतिशय पवित्र. ग्रंथातले शब्द त्यांनी फार जरी पाठ केलेले नसले तरी मात्र सगळ्या शब्दांचं आचरण मात्र परिपाठात होतं. त्यांच्या परिपाठात होतं. शब्द ना शब्द आपल्या वागण्यातून सांगायचा, वागण्यातूनच दाखवायचा, अशा प्रकारची त्यांची आणि आचारशैली होती. ही सोनवणे साहेबांची आचारशैली. महापुरुषाबद्दल किंवा मोठ्या माणसाबद्दल सामान्य माणसानं किती जरी बोललं तरी त्यांच्या जीवनाला, त्यांच्या विचाराला, त्यांच्या उंचीला आपण गवसणी घालू शकत नाही. जसे आपण एखाद्याला कवर घालतो, पखवाजाला कवर, पुस्तकाला कवर, पखवाजाला गवसणी, तसे आपण आपल्या शब्दानं त्यांच्या विचाराला गवसणी, कवर नाही घालू शकत. का? बैल कितीही जरी बेडूक फुगला तरी बैल होणार नाही, आणि गाय कितीही दूध द्यायला लागली तरी कामधेनू इतकं देणार नाही. आलं लक्षात? कामधेनू. गारगोट कितीही चमकली तरी हिरा होणार नाही. गारगोट चमकली, हिरा होईल का? नाही. दुधात कितीही काजू, बदाम, पिस्ता आणि किती दूध तापवलं आणि किती जरी आटवलं तरी ते अमृत होणार. अमृत ते अमृतच ना. हिरा तो हिराचे, कामधेनू ते कामधेनूचे नाही. हिऱ्या ऐशा गारा दिसती दुरून, दुरून दिसत असतात पण तो हिरा नसतो मला. उदंड त्या गाई, म्हैशी आणि शेळ्या, परित्या निराळ्या कामधेनू, परित्या निराळ्या कामधेनू, त्या गाई, म्हैशी आणि शेळ्या, परे त्या निराळ्या कामधेनू. कामधेनू ते कामधेनू असते. तशी ही भाऊसारखी, सोनवणे साहेबासारखी माणसं, की थोर पुरुष हे कामधेनूसारखे समाजामध्ये जन्माला आले आणि संपूर्ण समाजाचं विचारानं, आचारानं, अधिकारानं, अधिकारवाणीतून त्यांनी हजारो माणसाचं कल्याण केलं महाराज. हजारो माणसाचं कल्याण केलं. काही माणसाला असं वाटतं आमचं काहीच नाही काम केलं. आपण त्या कामाच्या उंचीपर्यंत गेल्यानंतर करणार ना. तुमच्या लक्षात आलं का? आमचं काहीच नाही. काही काही सामान्य माणसं, अहो आमचं काहीच नाही काम केलं. अरे पण त्या कामाच्या उंचीपर्यंत तरी जाणार ना. तुम्हाला आपण शेतकरी माणसं आहेत, जमीन असती आणि विहीर असती. विहीर नेहमी वड्याच्या कडेला खाली असती.
हा खाली असती आणि जमिनीवर असते. आता विहिरीतून पाणी काढायचंय मोठ्यानं, मग नुसती मोठं काढायची का अगोदर ती त्याला बांधावं लागन, त्याला काय म्हणतात पलान. आणि ती पलान विहिरी म्हणजे जमिनीच्या खाली असते का वर असते? मग तुम्ही कशासाठी आणली ती वर? सरळ पाणी जावं म्हणून ना. जमीन उंच आहे आणि विहीर खाली आहे, बरोबर आहे. मग ही पलान बांधल्याशिवाय त्या लेवलला गेल्याशिवाय ती पाणी त्या जमिनीत मनानं जाणार नाही. आलं लक्षात? तसं आपण काहीच केलं नाही आणि अधिकारी तर वर आहे आणि आपली पलान खाली आहे. आपली पलान खाली. अरे म्हणले मोठंच पाणी जमिनीत जाय ना, इकडेच वाड्याला चाललं. अरे वर बांध ना पलान वर कर की. अधिकारी त्या लेवलला येऊन, आलं लक्षात, त्या लेवलला येऊन. म्हणजे मला सांगायचं काय की काही वेळेला असं असतं आपण त्या उंचीवर गेल्यानंतर त्यांनी नाही म्हणलं तर तो भाग वेगळा, पण आपण जातच नाही तिथपर्यंत आणि आमचं काहीच नाही केलं, हे म्हणणं चुकीचे. आपली उंची असावी लागते महाराज. आपण ती उंची गाठावी लागते आणि मग ती माणसं आपल्या कल्याणासाठी एकदम उभेच असतात. महाराज जन्म देणारे आई सुद्धा, जिने जन्म दिला ना, ती सुद्धा तुम्ही खुई जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत पाजित नाही. पाजती का? तसंच बसले तिकडे, बसले आपल्या पाठीत. आई भांडी घासीन, धुणं करीन, भाकरी करीन, चटणीला फोडणे, आमकं करीन, भाजी करीन, सगळं करीन. ते दुसरं शेजारचं दुसरं पोरगं म्हणणार तू अजून आईला प्याला नाही. दुसरा माणूस म्हणला तुम्ही त्याला पाजलं नाही. म्हणले नाही पाजले, ते खुईच करीत नाही ना, ते खेळत आहे. अरे जन्म देणारे आई सुद्धा खुई केल्याशिवाय पाजित नाही, तर अधिकारी आपली उंची नसल्यानंतर कसं काय देत असतो? हे होत असतं का? त्याचं होतच नसतं. लक्षात ठेवा. संत सुद्धा रात्रंदिवस साधूच्या जवळ असलात आणि तुम्ही अधिकार जर तयार केला नाही तर महाराज संत सुद्धा कृपा करीत नाही. कुणाला शक्य नाही. साधू सुद्धा कृपा करीत नसतो. तो फक्त खाऊ पिऊ घालतो आणि भाकरी घालतो, पण ज्ञान देत नाही महाराज, अधिकार देत नाही. ज्यावेळा समोरच्याचा अधिकार योग्य होईल त्याच वेळेस देत असतो. आपण नेहमी शेतकरी माणसे आहेत. पाडाला आंबा आला नाही, एक सुद्धा पाड आंब्याला लागला नाही, पुरे आंबे उतरून आणले. हे कळायला काय अडचण आहे का तुम्हाला? आता राहू द्या आमचं आळंदीचं, मुंबईचं, पुण्याचं, पण हे कळायला काय अडचण आहे? एक सुद्धा आंबा पाडाला लागलाच नाही, पाड सापडलाच नाही आंब्याचा, आणि पुरे आंबे उतरून आणले घरात आणि रोज चाफाचाफी सुरू केली. रोज काय केली सुरू? चाफाचाफी सुरू केली. अगदी शपथ घेऊन सांगा आईची, एक तरी आंबा पिकल? होईल काय? सगळे नाचतील महाराज. का? अरे पाडाला लागलाच नाही आंबा, अधिकार मिळालाच नाही त्याला, तुम्ही उतरून आणला कशाला? ही सगळी बिना पाडाची उतरलेली, आणि ती म्हणते आमचं काहीच काम केलं नाही, आमचं काहीच काम केलं नाही. अरे बिना पाडाची उतरली ना रे तुम्ही. विठ्ठल पिकलिया सेंद कडो
विकल्या सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. महाराज दृष्टांत देतात. शेंदाड असतं आणि ते वावराच्या बांधावर त्याचं झाड असतं किंवा वावरात असतं. ते सुद्धा जर पाडाला आलं तर स्वतःचा कडूपणा कठीणपणाने हिरवेपणा सोडून देतो आणि गोड मऊ मधुर होतं. का? स्वतःची आपण उंची वाढवावी लागते, अधिकार वाढवावा लागतो आणि अधिकार वाढवल्याबरोबर आपल्याला प्रसाद मिळत असतो. ते आपलं मग साधूच्या जवळ जा, शासनात जवळ जा, कुठेही जवळ जा, तुमचा तुम्हाला अधिकार वाढवावा लागतो. मग साधूच्या जवळ जरी गेले ना तरी तीच गोष्ट आहे, देवाजवळ गेलं तरी तीच गोष्ट आहे. कुठेही तुम्ही जा, तुमचा स्वतःचा आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी तुमचं तुम्ही. हे बघा, आपण शेतात सकाळी फिरायला जातो बरोबर, आणि रस्त्याने फिरत असताना हरळीच्या पानावर दवबिंदू असतात. हरळीच्या पानावर हरळ असते ना त्याच्यावर, आणि बाकीची गाजर गवत बाकीची गवत असताना त्यांची मुंडकी मोडलेली असतात, ती पार वाळून गेलेली असतात. पण हरळीच्या पानावर दवबिंदू असतात. त्याला विचारलं, ह्या बाकीच्या गवताला विचारलं, तुमच्यावर नाही रे दवबिंदू आला? हरळीवरच कस काय दवबिंदू आला? हा दवबिंदू कुठून आला? हा दवबिंदू हवेतूनच घेतला, हरळीनेच घेतला. बाकीच्या त्या गाजर गवतानं नाही घेतला. गाजर गवत आहे ना माहिती तुम्हाला, त्याला काँग्रेस गवत म्हणते, पण ते नाव घ्यायचं नाही म्हणून मी गाजर गवत. आलं लक्षात? पक्षाचं नाव आहे ना ते, त्याच्यामुळे नावं पक्षाची घ्यायची नाही, पाखराची घ्या. विठ्ठल गाजर गवत असतं किंवा बाकीचे गवत असतात, त्यांना अजिबात सौंदर्य मिळत नाही, ते जळून गेले असतात. पण हरळ मात्र घेते. मला सांगा, ते दोन गवत शेजारी 2-4 गवत जातीची आहेत, हरळीवच का? तर हरळीमध्ये हवा जी चाललेली आहे त्या हवेत बाष्पीभवन आहेच, पाणी आहेतच हवेत. आता थंड वाटते आपल्याला, लय गाठ आहे का? हवेत पाण्याचं प्रमाण वाढलं की थंडी वाढली, हवेतलं पाण्याचं प्रमाण गेलं की गरम सुरू झालं. सरळ गणित आहे ना. हवेत पाणी जास्त आलं की थंडी वाढली, हवेतलं पाणी गेलं गरमी वाढली. मग हवेत जे पाणी आहे ते पाणी खेचून घेण्याची लायकी, अधिकार त्या हरळीच्या पानात आहे, ह्या गाजर गवतात नाही. हवा तर दोघाला सारखीच आहे, सारखीच हवा सारखी चालली जाईल हवा, पण गाजर गवत त्या हवेतलं पाणी उडीत नाही, ते इकडं बघत, ते सिनेमा बघत, डाब्यावर जेवायला जात, ते दुसरीकडेच बघत, टपरीवर जात. जरी शिकायला बीडला आणि पुण्याला गेलं तरी त्याच ते बघतच नाही, त्या पाण्याकडं ते पाहत नाही. मग ते ज्या हवेत पाणी आहे त्याच्यात ते मरत, आणि हरळीचं गवत ते मात्र हवेतलं पाणी खिचून घेतल्यामुळं हरळीला मरणच येत नाही, सुंदर दिसती, हिरवीगार दिसती. महाराज, या जगामध्ये, या समाजात, या सृष्टीत, या जीवनामध्ये सतत ज्ञान हवेत सारखं आहे, सतत. फक्त तुम्हाला हरळीच्या जातीचं होऊन कुठेही तुम्हाला ज्ञान घेऊन तुमचं सौंदर्य स्वतःचं वाढवता आलं पाहिजे. स्वतः तुम्ही सौंदर्य वाढवलं पाहिजे. तुम्हाला या दुनियामध्ये कुणीही सुंदर करणार नाही, कुणीही तुम्हाला सुंदर बनवणार नाही. तुमचं तुम्हाला बनावं लागेल. तुमचा तुम्हीच विचार करायचा, तुमचा तुम्हीच आचार करायचा, तुमचा तुम्हीच अभ्यास करायचा, तरच तुम्ही मोठे व्हाल. नाहीतर या दुनियामध्ये कुणी कुणाला मोठं करीत नसतं, आपणच आपला विचार. रात्रंदिवस एका कलेक्टरच्या, साताऱ्याला एक कलेक्टरचा मुलगा होता, आमचे एक वाजवणारे होते, आणि त्यांचा मुलगा कलेक्टर झाला होता. त्याचे ते पदवीदान समारंभ संपल्यानंतर वडिलांना एक छान कार्यक्रम ठेवला म्हणून माझंच कीर्तन ठेवलं होतं. कीर्तन संपल्यानंतर त्या मुलाला जवळ घेतलं आणि आम्ही गप्पा मारत बसलो. म्हणलं,
साहेब तुम्ही आता मोठे अधिकारी झाले, तुमचे वडील सुंदर पखवाज वाजतात, पण एका पखवाजा वाजवणाराचा मुलगा कलेक्टर झाला, म्हणजे मोठे अधिकारी झाल्या, मला आनंद वाटला. तर मी सहज एक प्रश्न विचारला. म्हणले महाराज, मी म्हणलं साहेब तुम्ही हे परीक्षा पास होण्यासाठी किती वेळा अभ्यास करायचे, असा मी त्याला प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं महाराज मी 3 वर्ष म्हणजे लगातार 3 वर्ष कुठल्या सणाला घरी जेवायला गेलो नाही, कोणता सण नाही, कोणाचं लग्न नाही, काहीच नाही. मी आई वडील नाती गोती 3 वर्ष मी काहीही पाळलं नाही. आणि दिवसातून मी 24 घंट्यापैकी 18 तास अभ्यास करायचो. किती तास? 18. 24 तासात फक्त 6 तास, 24 तासापैकी 6 तास मी झोपणं, स्नान, संध्या, पण 18 तास. एकदा अभ्यासाला बसलो की 4 तास 5 तास बसायचो. पुन्हा स्नान, पुन्हा तोंड हातपाय फ्रेश होणं, थोडंसं फिरणं. 18 तास मी लगातार जेव्हा अभ्यास केला तेव्हा पहिल्याच परीक्षेला मी फर्स्ट आलो. महाराज ही माणसं उगीच जगामध्ये किंवा उगीच समाजात मोठं होत नसतात, त्यांची मेहनतही तितकी असते ना. एकरी 80-90 टन ऊस काढायचा म्हणल्यावर गावात पत्ते खेळून निघत नसतो ना. आता हे समजायला काय वेदांत शिकायची गरज आहे? 80 टन ऊस, एकरी 90 टन ऊस पत्ते खेळून निघत असतो. लिंबाच्या झाडाखाली चकाट्या पिटून निघत असतो, राजा रंडी गुल्ल्या म्हणून. असं म्हणून निघत असतो का 80 टन एकर? महाराज रात्रंदिवस रानामध्ये गाडून घ्यावा लागतो, तेव्हा तो 80-90-100 टन एकरी ऊस चालतो. आता मी ऊसाच्याच लोकांमध्ये राहत असल्यामुळे मला माहिती आहे ना काय काम करतात ती लोक, काय काम करतात ती मला माहिती. पुणे जिल्ह्यामध्ये कशी काम करतात ते मला माहिती आहे ना. म्हणून लक्षात ठेवा, मेहनतीशिवाय या दुनियामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि तुम्हाला मेहनतच करावी लागेल. आपण कुठे जन्माला आलो यापेक्षा आपण विचार काय करतो हा फार महत्वाचा विषय आहे. माणसं म्हणतात आमच्याकडे काही सोयी नाही, काही सोयी नाही. सोय काहीच नसली, सोय ही निर्माण करावी लागते महाराज. सोयी स्वतंत्र निर्माण करावी लागते आणि स्वतंत्र निर्माण करून ध्यास आणि त्याचा अट्टहास फार मोठ्या ध्यान पिटून निघावा लागतो. मग त्या गोष्टी होत असतात. सहज काही सहज मिळत नसतं. म्हणून जीवनामध्ये मंदिरात गर्दी करण्यापेक्षा आपल्या घराचं मंदिर कसं बनाल याचा विचार करा. मंदिरात कशाला गर्दी करतात? मंदिरात गर्दी करून तुम्हाला काही मिळणार नाही. पंढरपूरची वारी करून, आळंदीची वारी करून किंवा काशीच्या चारोधाम करून तुमच्या पदरात फार काही पडणार नाही. चारोधामासारखा विचार तुमच्या घरात कधी नांदेल याचाच विचार तुम्ही केला पाहिजे. विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या मुलांना चांगला विचार दिला पाहिजे, चांगला आचार दिला पाहिजे, चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आणि मेहनतीनं त्याला उभं करावं लागेल महाराज. मेहनतीनं उभं करावं. जर रत्नागिरी कोकण पट्ट्यात जर तुम्ही गेलात ना, कोकण पट्ट्यात रत्नागिरी भागामध्ये आपल्याला नाही जाण्याचा योग आहे, पण आम्ही जातो कर महाराज. 1 एकर जमीन त्या लोकांना नाहीये. साहेबांना माहिती 1 एकर जमीन नाही. आपली जी पटांगण पत्ते खेळायच्या जागा आहेत ना, तेवढी 1 एकरला जमीन नाही. तरी पण ती माणसं कोट रुपयाच्या बंगल्यात राहतात. का? फक्त मेहनत. त्यांनी संपूर्ण सोडून मेहनतच केली महाराज. शिक्षणाचा दर्जा, आरोग्याचा दर्जा, राहणीमानाचा दर्जा, विचाराचा दर्जा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी वाढवलेल्या. आपण ते करीतच नाही महाराज. काय करतात आपली पोरं तुम्ही विचार. कधीतरी आपण मुलात बसलात का? शपथ घेऊन सांगा तुमच्या मुलाला तुम्ही किती वेळ दिला? किती वेळ दिला तुमच्या मुलाला? कधी बसलात मुलाला घेऊन, बाळा बघू तुला गुरुजीने काय शिकवलं, मला दाखव बरं काय शिकवलं ते. काय शिकवलं? बघतच नाही. आई बघत नाही, बापही बघत नाही. उलट बापाला जर विचारलं ना तर तुमचा मुलगा कोणत्या वर्गात शिकतो शाळेत? आपला पोरगा होय, आपला पोरगा ना. मग तो तिथंच असतो आणि त्याची मुलाची आई तिथंच भाकरी करीत असते, चुलीत भाकरी करीत असते. मग त्याला सांगता येत नाही याला आपला पोरगा ना. म्हणलं आपला पोरगा नापास कधीच नाही झाला. अरे
नापास करण्याची पद्धतीच बुडाली ना. मग तो काय होणार आहे? पण कोणत्या वर्गात शिकतो? मग तो हळूच म्हणतो, होय ग, होय ग, आपला बाळू कुठल्या वर्गात आहे ग? मग ती तव्यावर एक भाकर, तिच्या हातावर एक, ती उजव्या हाताची डाव्या हातावर घेतली आणि एक चुलीला लावायची भाकर तिने लाकूड सरकिता सरकिता बनली. तुम्हीच पिडावून कोणच्या वर्गाची पुस्तकं आणली मला काय माहिती? चुलीत लाकूड घालता घालता बिडावून पुस्तकं तुम्ही आणली का मी गेली बिडाला? मला सांगा, अशी जर आपली स्वतःच्या जन्म देणाऱ्या मुलाकडे वागण्याची जर पद्धती असेल तर तुम्ही अपेक्षा कोणाकडून करता? विठ्ठल लक्षात ठेवा, आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला चांगल्या शिक्षणाची म्हणजे चांगल्या विचाराची गरज आहे महाराज. म्हणून अजिबात आळंदी पंढरीला नाही गेलं तरी चालल बुवा, पण चांगलं शिक्षण आणि चांगला विचार आपल्याला घ्यावाच लागल. जर शिकायचंच नाही तर तिथल्या म्युन्सिपाल्टीवर ताण आणायला येता कशाला? मी संतांच्या विचाराच्या विरुद्ध नाहीये, परंतु जर आचार नसेल, जर विचार आपल्याला नसेल तर कोणत्याही साधूच्या जवळ जाऊन आपल्याला फार काही मिळेल असं मला वाटत नाही. अरे आपल्या जगण्याचाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. आपण मोरीत आंघोळ करतो, त्या मोरीतून एक नळकुंड काढून दिलेलं असतं असं बाहेर पाणी जायला. इकडे चालला त्याचा हरिपाठ, देवाचे द्वारी उभाक्षण बरी तेने मुक्तीचे हरिसा दिला. हरिपाठ म्हणता म्हणता त्याची आंघोळ चालली, पण त्या मोरी वाट पाणी गावाच्या रस्त्यावर चाललं. अख्ख्या गावाचा रस्ता खराब करून टाकला. रस्त्याने म्हातारा त्याला तर त्या रस्त्यात घसरून पडला, त्याचं कंबरड मोडलं याच्या हरिपाठ. हा विचार तुम्हाला करता आला पाहिजे का ना? हा माझा विचार आहे. तुम्ही तुमच्या आंघोळीच्या हरिपाठाचं पाणी गावाला का दान दिलं? तुम्ही खड्डा खोदून तिथं ठेवायचं ना, सोस खड्डा करायचा, गावाला कशाला दान दिलं तुम्ही ते पाणी? जोपर्यंत हा समाजामध्ये विचार बदलत नाहीये तोपर्यंत एकच तुळशीची माळ काय महाराज, अख्खं तुळशी वृंदावन गळ्यात बांधलं त्यांनी, तरी महाराज त्याला परमेश्वराची प्राप्ती होत नसते. सुख, शांती, समाधान हे तुमच्या विचारातच आहे. ना माळेत, ना गंधात, ना गोपीचंदात, ना बुक्यात, अजिबात नाही. माळात जर सुख असतं असं गृहीत धरा तर माळा कातणारा संध्याकाळी उशाला पूतच घेऊन झोपतो. कोण? जो माळा कातितो ना दिवसभर, त्याच्या उशाला पोत असतं महाराज, तरी त्याला सुख मिळत नाही. चंद्रभागेच्या, इंद्रायणीच्या, गंगेच्या स्नानानं जर सुख मिळालंच असतं तर जे रात्रंदिवस ते पैसे बुड्या मारू मारू चार चाराने काढतात त्यांना लई सुख मिळालं असतं. पण मिळतं का? नाही मिळत. लक्षात ठेवा. मग सुख कशात आहे? सुख तुम्ही केलेल्या विचारात आहे. लक्षात ठेवा. विचार चांगला करा, गंगेसारखा स्वच्छ विचार करा, तुळशीसारखा पवित्र विचार करा. आणि ज्यावेळा तुम्ही चांगला विचार कराल, चांगला आचार कराल, चांगलं शिक्षण घ्याल, आणि त्यावेळा सुख हे तुमच्या दारात तुम्हाला शोधित येत असतं. त्याला शोधायची गरज पडत नाही. आणि म्हणून चांगल्या विचारानं, चांगल्या आचारानं भक्कम पाया तयार करणारी जी थोर मंडळी असतात त्याला संत असं म्हणतात महाराज. की ज्यांच्याजवळ विचाराशिवाय दुसरं काहीच नाही आहे, तो उत्तम विचार आहे. अधम गोष्टी त्यानं खाणं पिणं बोलणं बसणं उठणं सगळं सोडून दिलेलं आहे. आणि जे आहे ते त्याच्याजवळ विचारच आहे. म्हणून विचारा वाचून नपविजे समाधान. आणि म्हणून अशी विचारवंत थोर मंडळी भाऊसारखी या भूमीत जन्माला आली. थोर माणसं, थोर पुरुष जन्माला आले आणि संपूर्ण विचाराची धारा त्याने संपूर्ण ठिकाणी पसरून दिलेली आहे.
लक्षात. आणि म्हणून अशा प्रकारचा विचार हा नेहमी संताजवळ असतो आणि त्या संताजवळ सुख असतं. हे अभंगाच्या पहिल्या सुखानुपमा तत्ते चरण सुखानुपमा तत्ते चरण सुखानुपमा तत्ते चरण सुखानुपमा प्रत्यक्ष लंकापुरी नादतते प्रत्यक्ष लंकापुरी नादतते प्रत्यक्ष लंकापुरी नादतते महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.